नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षा टेट जी 2023 साली होणार आहे त्या संदर्भात आपण तयारी करत आहोत। तर टेट प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आणि 2 जी 2017 साली झालेली आहे त्याचा आपण मराठी हा विषय आज बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला मराठी या विषयाची तयारी कशा पद्धतीने करायची आहे आणि या विषयामध्ये 100% गुण कशा पद्धतीने मिळवायचे त्याचा एक पॅटर्न लक्षात येईल, आयडिया तुमच्या लक्षात येऊन जाईल। एक लक्षात ठेवा, एक वाक्य मी जे सांगतोय ते लक्षात असू द्या। विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात। परीक्षेत प्रत्येक वेळी मार्क ज्याला जास्त पडतात तो खरंच हुशार असतो का? तर अजिबात नसतो। हे वाक्य माझं लक्षात घ्या, तो हुशार नसतो, मात्र तो काय असतो? स्मार्ट असतो। स्मार्ट असतो म्हणजे काय? तो जो काम करतो तो स्मार्ट पद्धतीने करतो, की परीक्षेत काय येणार आहे त्या घटकाचा तो जास्तीत जास्त अभ्यास करतो। तुम्ही किती अभ्यास केला याला काहीही महत्व नसतं, तुम्ही कसा अभ्यास केला याला खूप महत्व असतं। आता एमपीएससी यूपीएससी हे पास होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास हा स्मार्ट पद्धतीने असतो। ते सगळे घटक डोक्यात घालत नाहीत, जे परीक्षेला विचारले जाणार आहेत म्हणजे परीक्षा ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड जो अभ्यास आहे तो त्यांचा अभ्यास असतो। तर तसा अभ्यास तुम्हाला मराठी विषयाचा कसा करायचा आहे आणि टेट मध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा। आता पहिल्यांदा फोकस करूया आपण कोणते घटक विचारले आहेत। यानंतरचा व्हिडिओ आपण आयबीपीएस कशा पद्धतीने मराठी या विषयावर प्रश्न विचारते ते आपण फोकस करणार आहोत आणि कोणती काळजी घ्यायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला बघा, मराठी या विषयावर वारंवार टेट या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले आहेत, कोणत्या घटकावर प्रश्न आले आहेत, घटक तुमच्या समोर आहे बघा। संधी या घटकावर प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत कमीत कमी एक प्रश्न आहे म्हणजे आहे। शुद्ध अशुद्ध यावरही 1 ते 2 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत। त्यानंतर लिंग बदल म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग याविषयी प्रश्न आहे। समानार्थी विरुद्धार्थी शब्दांवर प्रश्न आहेत, वाक्यप्रचारावर प्रश्न आहेत, म्हणीवर प्रश्न आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द अनेक शब्दाबद्दल एक शब्द म्हणजे थोडक्यात काय? अग्रज। अग्रज म्हणजे काय? आधी जन्मलेला। आधी जन्मलेला याबद्दलचा शब्द कोणता आहे? अग्रज। म्हणजे असे शब्दसमूहाबद्दलचे जे शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे। जोड शब्द। जोड शब्द म्हणजे काय? तर ज्याला काय म्हणतो आपण? पाऊस पाणी म्हणतो किंवा कोणते शब्द असतात तर असे जे शब्द आहेत त्यांना जोड शब्द म्हणतात, जे जोडून येणारे शब्द आहेत। हे तुम्हाला कुठं तयारी करायची आहे तेही मी सांगतो। शब्दाच्या जाती खास करून विशेषण या जातीवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत। बघा, संधी हा घटक तुम्ही मोरा वाळिंबे यांचं जे पुस्तक आहे त्या व्याकरणच्या पुस्तकामधून संधी हा जो घटक आहे तो पूर्ण करायचा आहे। शुद्ध अशुद्ध शब्दांमध्ये तुम्हाला मराठी शब्द लिहित असताना जे रस व दीर्घचे नियम आहेत जे मोरा वाळिंबेंच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत तर ते नियम तुम्हाला घटवूनच घ्यायचे आहेत, परफेक्ट करायचे आहेत, कारण यावर 1 ते 2 प्रश्न आहेत। लिंग हे तुम्ही 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिपच्या पुस्तकांमधून व्यवस्थितरित्या करू शकता। समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि जोड शब्द जसे पाऊस पाणी आहे यासारखे जे शब्द आहेत हे शब्द तुम्हाला सर्व हे घटक खाली 3 नंबर पासून 8 नंबर पर्यंतचे घटक तुम्हाला 5वी शिष्यवृत्ती आणि 8वी शिष्यवृत्तीचं कोणतंही प्रकाशनचं पुस्तक घेतलं, खास करून नवनीतचं घ्या। मी प्रमोशन करतोय नवनीतचं असं नाही, फक्त त्यांची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगली आहे त्यासाठी ते शब्द तुम्ही काय करायचे किंवा ते घटक त्या बुक्स मधून क्लिअर करायचे आहेत। शब्दांच्या जाती याही तुम्हाला मोरा वाळिंबेच्या पुस्तकामधून क्लिअर होतील। तर अशा पद्धतीने एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला अभ्यास करायचे आहेत। आता प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत, खास करून 1 नंबरची आणि 2 नंबरची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधील सर्व प्रश्न घेतलेले आहेत। एकूण प्रश्न त्यामध्ये 28च्या आसपास प्रश्न आलेले आहेत। 12 ते 13 प्रश्न मराठी या घटकावर आहेत। प्रश्न खूप सिंपल आहेत, पण सिंपल प्रश्न असतात त्यावेळेसच जास्त चुका होतात। 15 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये, तर 15 वर्षामध्ये आलेला अनुभव असा आहे की मुलं जे आहेत ते अवघड प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवतात, परंतु सोप्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त चुका करतात आणि या चुकाच त्यांना महागात पडतात आणि त्यांचं मेरिट खाली येतं। त्यासाठी या मराठी या घटकाला अंडर एस्टिमेट करू नका किंवा दुर्लक्ष तर अजिबात करू नका।
खूप सोपे प्रश्न आहेत. फक्त सोप्यांमध्ये आपल्याला ॲक्युरसी आहे ती 100% पर्यंत आणायची आणि त्यासाठी किंचितसा वेळ तुम्ही या घटकांना देणं गरजेचं आहे. त्याचे नियम म्हणजे संधी असेल तर त्यामधली स्वरसंधी, व्यंजन संधी असेल किंवा विसर्ग संधी असेल, हे संधीचे प्रकार, त्याचे नियम हे तुम्हाला घटवून घ्यायचे आहेत. जास्त घटक नाही आहेत. घटक माझ्या माहितीस्तव फक्त 9 आहेत. याच्या जोडीला एखाद दुसरा घटक वाढू शकतो. म्हणजे शुद्ध अशुद्ध शब्द या घटकांमध्येच एक घटक कोणता इन्क्लूड आहे सांगितलं तुम्हाला तर व्याकरणाचे शब्द लिहित असताना किंवा शब्द लिहित असताना ऱ्हस्व दीर्घचे जे नियम आहेत, व्याकरणाचे नियम, ते या घटकामध्ये अंतर्भूत आहेत. म्हणून तुम्हाला शुद्ध अशुद्ध ह्या शब्दाची प्रॅक्टिस करत असताना काय सांगितलं की डायरेक्ट व्याकरणाचे नियम तुम्ही घटवून घ्या. म्हणजे तुम्हाला काय होतील तर चुका कमी होतील आणि असे घटक तुम्हाला ओळखता येतील. पटपट पटपट असे घटक सोडवता येतील. सॉरी. चला पहिला प्रश्न बघूया. पहिलाच प्रश्न आलाय बघा. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? एकदम सिंपल प्रश्न आहे. आईने स्वयंपाक केला, आईने स्वयंपाक शिजवला, आईने स्वयंपाक बनवला, आईने स्वयंपाक रांधला. आता हे सगळं एका ठिकाणी बरोबर असल्यासारखं वाटतं, परंतु ॲक्युरेट आपण जे काय म्हणतो तर व्याकरणदृष्ट्या योग्य भाषेनुसार आईने स्वयंपाक केला हे वाक्य एकदम ॲक्युरेट आहे. आईने स्वयंपाक शिजवला म्हणजे शिजवताना प्रत्येक गोष्ट शिजवत असतो असं नाही. कधी कुठली गोष्ट तळतो, कधी कुठली गोष्ट भाजतो. आईने स्वयंपाक बनवला हे आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो, परंतु आईने स्वयंपाक केला हे एकदम शुद्ध वाक्य आहे. ओके. किंवा एखादा म्हणेल आईने स्वयंपाक बनवते, म्हणजे कुठलं ॲक्युरेट वाक्य आहे तर या पद्धतीनं थोडंसं लॉजिक लावावं लागतं आणि व्यवहार ज्ञान वापरावं लागणार आहे. शुद्ध अशुद्ध वाक्य किंवा शुद्ध अशुद्ध शब्द या घटकावर प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता? पुल्लिंगी शब्द ओळखण्याचा एकदम सोपा पर्याय तो हे लागलेला असतं. तो मुलगा, ती मुलगी, मुली, त्या मुली म्हणतो आपण. त्यानंतर ते मूल. त्यामुळं हे तिन्ही पर्याय बसत नाहीत. एकदम सोपा पर्याय म्हणजे तो पहिला पर्याय आहे. तो मुलगा, तो लागलं की पुल्लिंग असतं, ती लागलं त्या शब्दाला तर ते स्त्रीलिंगी शब्द असतो आणि ते हे शब्द लावून बघितला आपण आधी सर्वनाम तर तो नपुंसकलिंगी शब्द मिळतो. एकदम सिंपल प्रश्न आहेत. फक्त अंडर एस्टिमेट करू नका. थोडीशी प्रॅक्टिस ठेवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस असेल तर चुका कमी होतात आणि तुम्हाला हा विषय 100% काय होईल तर आउटपुट देणार आहे. अवघड प्रश्न आले म्हणजे आपल्याला टेट पास झालं असं नाही. तुम्हाला ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला द्यायचा आहे आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला द्यायचा असेल तर सर्व विषय चांगले असणं गरजेचं आहे आणि योग्य अभ्यास करणं गरजेचं आहे. हितवादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हितवादी म्हणजे काय तर दुसऱ्याबद्दल हित चिंतणारा किंवा दुसऱ्याबद्दल हिताचा विचार करणारा. म्हणजे हितचिंतक असणार आहे समानार्थी शब्द. हितेच्छू होऊ शकतं समानार्थी शब्द, हितेशी होऊ शकतो समानार्थी शब्द, पण कुठला होऊ शकत नाही? दुष्ट म्हणजे दुसऱ्याबद्दल नेहमी वाईट विचार करणारा हा हितवादी होऊ शकणार नाही. त्यामुळे हितवादी याचा विरुद्धार्थी शब्द दुष्ट आहे. असे शब्द तुम्हाला शोधून सापडणार नाहीत. फक्त थोडासा कॉमन सेन्सनी हे प्रश्न सुटण्यासाठी सारखे आहेत. मी परत काय सांगतोय 120 मिनिटं आहेत आणि 200 प्रश्न आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमचं नॉलेज न चेक करता काय केलं जाणार आहे तर तुमचं स्पीड चेक केलं जाणार आहे, कॉमन सेन्स चेक केलं जाणार आहे. ह्या नॉलेजचा व्यवहारात कशा पद्धतीने वापर करताय ते चेक केलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही सगळे शब्द तोंडपाठ करावेत विरुद्धार्थी असं नाही, परंतु त्याचा व्यवहारात अर्थ काय आहे ते समजून घेणं तुम्हाला महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा. नयन या शब्दाची संधी सोडवा. या संधीतला विचार केला तर हे स्वरसंधीचं उदाहरण आहे. ने अधिक अन असं त्याची संधी होणार आहे. म्हणजे तुम्हाला संधी नीट करायच्यात. संधीचे जे 3 प्रकार आहेत किंवा 3-4 प्रकार आहेत त्यातले 3 मुख्य जे प्रकार आहेत त्याचे नियम तुम्हाला नीट करणं गरजेचं आहे. खास करून स्वरसंधी आणि व्यंजन संधी तर आलीच पाहिजे म्हणतोय मी. ठीक आहे. कारण हे मोरावाळिंबेच्या पुस्तकामधून करून घ्या. मोरावाळिंबेचं पुस्तक हे एमपीएससीची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे. छोटंसं पुस्तक आहे, जास्त काही मोठं नाही आहे, तुम्ही व्यवस्थित करू शकाल. पण सगळं पुस्तक सोडवायचं का नाही? परत एकदा मी सांगतो, सगळं पुस्तक सोडवायचं नाही. आपल्याला जो घटक येणार आहे तोच घटक परफेक्ट करायचा, स्मार्ट वर्क करायचं आहे. त्यानं तुमचे सक्सेसचे चान्सेस जास्त वाढतात, हे लक्षात असू द्या. चला. अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? अंघोळ करणे होईल का? अंग काढून घेणे आपण म्हणतो ना, सचिन खूप हुशार आहे आणि त्यानं कुठल्याही कामातून काय करतो परत प्रत्येक वेळी अंग काढून घेतो. अंग काढून घेतो म्हणजे कामातून अंग काढून घेतो. मग अंघोळ करणे येईल का? येणार नाही. जबाबदारी टाळणे हा बघूया, हा वाटतोय जवळपास. अंगावरचा मळ काढणे आणि अंग काढून घेणे याचा काहीही संबंध नाहीये.
चोरी करणे याचाही संबंध नाहीये, जबाबदारी टाळणे एवढा कॉमन सेन्सचा अर्थ आहे. व्यवहार ज्ञान असेल तर पटकन हे सोडवू शकता. जास्त अभ्यास करू नका, पण पूर्णच्या पूर्ण 100% मराठी विषयाला निग्लेक्ट करायचं नाही, कारण हा विषय हा स्कोरिंगचा आहे. 100% तुम्हाला स्कोरिंग देणार आहे. जर 13 ते 14 प्रश्न 12 प्रश्न येत असतील तर त्यापैकी किमान 11 प्रश्न तर डेफिनेट बरोबर आलेच पाहिजेत. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्कोरिंग होतं किंवा जास्त मार्काचं मेरिट लागतं त्यावेळेस असे सोपे प्रश्नच तुमचं मेरिट डिसाईड करत असतात. सोप्या प्रश्नाला आपण काय करतो, अंडर एस्टिमेट करतो, निग्लेक्ट करतो आणि तेच प्रश्न आपल्याला दगा देतात. हे लक्षात असू द्या. बघा, शुद्ध वाक्य कोणतं आहे, हे सगळे प्रश्न प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधले आहेत आणि पुढचे प्रश्न प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधले आहेत 2017 सालच्या. ठीक आहे. शुद्ध वाक्य, तो हजर झाला, तो अशुद्ध वाक्य ना, तो हजार झाला, हजार म्हटलेला आहे त्यामुळे हे येणार नाही. तो हजर झाला हे असू शकतं. तो हजर होता, तो हजर आहे, तो हजर आहे. कुठलं वाक्य येणार आहे, तो हजर आहे असं तर वाक्य वर्तमान काळामध्ये आत्ता आपण पेपर देतोय त्यामुळे वर्तमान काळातलं वाक्य असण्याची शक्यता कमी आहे. तो हजर होता, तो हजर झाला. आपण जास्तीत जास्त काय म्हणतो, तो हजर झाला. वर्गामध्ये तो हजर झाला, त्यामुळं हे ॲक्युरेट असण्याची शक्यता दाट आहे, तेच ॲक्युरेट आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. म्हण पूर्ण करा. म्हणी म्हण करा म्हटलं होतं. अति तेथे माती. गडबडीत मती होईल. मती म्हणजे बुद्धी संदर्भात असतं. तर ठीक आहे, अति तेथे माती एकदम सिंपलचा प्रश्न आहे, परंतु म्हणी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. खास करून बोली भाषेतल्या म्हणी तरी पाठ असणं गरजेचं आहे. बोली भाषेतल्या म्हणण्याचा मुद्दा काय आहे, तर वारंवार वापरल्या जाणाऱ्या म्हणी. घरोघरी मातीच्या चुली यासारख्या म्हणी काय केल्या जातात, तर वारंवार वापरल्या जातात. हातच्या कंगणाला आरसा कशाला, जिथे आकाश जमिनीला टेकलेले असते ती जागा. हे शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक आहे. जिथे आकाश जमिनीला टेकलेलं असतं, म्हणजे आपण उंच टेकडीवरून बघतो त्यावेळेस आकाशाचा कुठेतरी एंड दिसतो की जमिनीला टेकताना ती जागा दिसते, त्याला काय म्हणतो आपण, तर क्षितिज म्हणतो. डोंगर म्हणत नाही, पर्वत म्हणत नाही, समुद्र म्हणत नाही. ह्या वेगवेगळे काय आहेत, भूरूप आहेत. ही काय आहेत, भूरूप आहे. आणि क्षितिज ही कशी गोष्ट आहे, तर काल्पनिक गोष्ट आहे की जिथं आकाश जमिनीला टेकलेलं असतं अशी ती जागा असते. आणि ऍक्च्युअल तसं होत नाही. पृथ्वी ही काय असते, गोल असते आणि त्याच्या भोवताली काय असतं, आकाश असतं. त्यामुळे ही गोष्ट काल्पनिक आहे आणि बाकीचे सर्व भूरूप आहेत. शब्दसमूहाबद्दल शब्द हे तुम्ही काय करायचे आहेत, तर लक्षात घ्यायचे, पाठ करून ठेवायचे आहेत. समानार्थी शब्द, कल्याण. कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द हुडकायचा आहे. म्हणजे बाकीचे शब्द जे आहेत आपले ते विरुद्धार्थाचे शब्द असणार आहेत. कल्याण अशुभ, कल्याण अशुभ हा तर येणार नाही. विरुद्धार्थाचा शब्द जरा जरा वाटतोय तो. त्यानंतर अमंगल, कल्याणचा अमंगल हा समानार्थी शब्द आहे का, नाही. तर हित येऊ शकतो, अहित येणार नाही. म्हणजे अहित, अमंगल, त्यानंतर अशुभ हे शब्द काय झाले, विरुद्धार्थी शब्दाच्या टाईप मधले शब्द झाले, त्यामुळे ते आपण बाद करू शकतो. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बाद करण्याचं जे स्किल आहे, पर्याय बाद करण्याचं स्किल, हे डेव्हलप करावं लागणार. आणि ते डेव्हलप करण्यासाठी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. जोड शब्द पूर्ण करा. जोड शब्द, जोड शब्द म्हणजे या ठिकाणी पाऊस काय येणार आहे, पाऊस सरी येणार का, नाही येणार. पाऊस माऊस असं तर आपण शब्द ऐकलेला नाही. जोड शब्द बोलीभाषेतले शब्द असतात हे. त्यानंतर पाऊस पाणी, पाऊस पाणी कसं झालंय तुमच्या शेतामध्ये, पाऊस पाणी कसं आहे, यंदा पाऊस पाणी कसं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर पाणी असणार आहे. जोड शब्दाकडे फोकस करायचा आहे. बघा परत परत मी मुद्दा काय करतोय, तर हे प्रश्न सोपे आहेत. या प्रश्नातला उत्तर महत्वाची नाही आहे, तर तुम्हाला करायचंय काय हे महत्वाचं आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द, परत एकदा शुद्ध शब्द आला बघा. एकाच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत आणि दुसरी प्रश्नपत्रिका पुढची आहे. तर या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये तेच तेच घटक परत विचारलेले आहेत. मग ते घटक आपल्याला परफेक्ट येणं गरजेचं आहे. बघा शुद्ध शब्द याच्यामध्ये एक व्याकरणाचा नियम दडलेला आहे. बघा पहिला शब्द जर ऱ्हस्व असेल आणि दुसरा शब्द असेल तर तो शक्यतो दीर्घ असण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे या ठिकाणी हा ऱ्हस्व आहे आणि हा आपण काय केलेला आहे, असा उकार दिलेला आहे. र ला उकार, रू दोन प्रकारे लिहितात. असा एक लिहितात रू आणि दुसरा कसा असतो, तर असा लिहून असा असतो रू. ठीक आहे. फक्त किंचितचा फरक असतो. हा जो रू आहे तो कसा आहे, तर दीर्घ आहे आणि हा जो रू आहे तो ऱ्हस्व आहे. मग पहिलं जर ऱ्हस्व असेल तर दुसरं दीर्घ आलं पाहिजे. म्हणजे हे तर पर्याय येत नाही. हा
गुरुमध्ये गला दुसरा उकार येत नाही. त्यानंतर हा रस्व आहे, पुढचा दीर्घ आहे, म्हणजे सी पर्याय एकदम बरोबर आहे. हाही पर्याय चुकीचा आहे. समजतंय का? अशा पद्धतीनं एकदम सिंपल शुद्ध अशुद्ध शब्दांमध्ये तुम्हाला शुद्ध शब्द लिहिण्याचे जे नियम आहेत रस्व दीर्घचे ते विचारलेले आहेत. परत एकदा बघा, अशुद्ध शब्द आला. गृह, गृहकलय, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? अशुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला. गृह बरोबर आहे, गृहकल बरोबर आहे, गृहस्थ बरोबर आहे. म्हणजे अशुद्ध शब्द कुठला असणार आहे याच्यामधला? तर पर्याय क्रमांक डी. बाकीचे सगळे शुद्ध आहेत, त्यामुळे हे सगळे पर्याय काय होतील? बाद होतील, कारण हे व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द आहेत. हा शुद्ध आहे, हा शुद्ध आहे, हा शुद्ध आहे. मग अशुद्ध कुठला? गृहिणी. यामधला न काय येतो? तर बाणाचा येणार आहे, गृहिणीचा. हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, उलट्या अर्थाचा शब्द, म्हणजे 3 शब्द समानार्थाचे शब्द असणार आहेत किंवा जवळपास हुशारच्या जवळपास पोहोचणारे असणार आहेत. चालाक हुशारच्या जवळपास पोहोचतोय, त्यामुळे हाही प्रश्न नाहीये, म्हणजे हाही पर्याय नाहीये. निर्बुद्ध बघूया हा बसतोय का? शहाणा, हुशार, शहाणा समानार्थी टाईप आहे. शांत, हुशार, बुद्धिमान हाही समानार्थी शब्द आहे, म्हणजे हाही बाद झाला. राहिला कुठला? निर्बुद्ध. आपण पाठ करताना हुशार ड एवढंच पाठ केलेलं असतं, परंतु अशा पद्धतीने व्यावहारिक प्रश्न विचारलेले आहेत. पुढीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? बघा, शुद्ध अशुद्ध याच्यावर किती फोकस आहे. मी प्रश्न क्रमानेच घेतलेले आहेत. सर्व प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत, 1 आणि 2 मधले प्रश्न आहेत. शुद्ध अशुद्धवर किती फोकस आहे हे लक्षात घ्या. तो दिवस चांगला गेली येणार आहे का हे शुद्ध वाक्य? तो दिवस चांगला गेली नाही येणार, गेली नाही म्हणत आपण, तो दिवस चांगला गेला म्हणतो. ती दिवस चांगलं गेली, ती नाहीये, ती दिवस म्हणत नाही आपण, तो दिवस म्हणतो, त्यामुळे हेही बाद आहे. ती दिवस चांगला गेला, ती दिवस म्हणत नाही, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. तो दिवस चांगला गेला हा पर्याय एकदम बरोबर आहे. शुद्ध वाक्य हे खालचं 4 नंबरचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे, या वाक्यातील विशेषण ओळखा. मी म्हटलं होतं विशेषणावर फोकस केलाय त्यांनी. जास्त प्रश्नपत्रिकेत विशेषणावर प्रश्न आहे. एकदम सिंपल असतं. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. तो शब्दामुळे त्या नामाबद्दलची एक्स्ट्रा माहिती मिळते आपल्याला, बरोबर. मग या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती काय आहे? नाम कुठले कुठले आहेत? झाडाखाली, हा झाड एक नाम आहे, कुत्रा एक नाम आहे. मग या झाडाविषयी तरी माहिती सांगणारा असेल किंवा कुत्र्याविषयी तरी माहिती सांगणारा शब्द कुठला असेल? त्या झाडाखाली काळा. एकदम सोपे प्रश्न आहेत बघा. काळा, काळा हे कुणाबद्दल माहिती सांगितले? कुत्रा. कुत्र्याचा रंग सांगितले, कुत्र्याबद्दलची हे एक्स्ट्रा माहिती आहे, त्यामुळे काळा हा काय येणार आहे? विशेषण येणार आहे. किती सेकंद लागतात? 5 सेकंद सुद्धा लागत नाही. तुम्हाला फक्त क्लिक करायचे, त्या ठिकाणी टिक करायचं आहे, म्हणजे पर्याय योग्य सिलेक्ट करण्यासाठी फक्त क्लिक करायचं. किती वेळ लागला? 2 सेकंदाचं काम, फक्त प्रश्न वाचण्यासाठीचा लागलेला वेळ. अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द, म्हणजे बाकीचे शब्द विरुद्धार्थी टाईप असणार आहेत. अखंड, खंडित हा विरुद्धार्थी शब्द येतोय. अखंड, अखंड म्हणजे कंटिन्यू असलेला, ओके, न तुटलेला. मग हा पूर्ण येणार आहे का? नाही येणार. अखंड सलग हा येऊ शकतो. अखंड अलग, अलग पण येणार नाही, म्हणजे कुठला येणार आहे? सलग येणार आहे. अखंड म्हणजे सलग. व्यवहार ज्ञान जास्त विचारलेलं आहे, व्यवहारावर जास्त प्रश्न आहेत, त्यामुळं अभ्यास करत असताना हाही कॉमन सेन्स थोडासा ठेवायचा, डेव्हलप करायचा आहे. पुढे जोड शब्द बघा. दाना, वाना असं नाही होणार शब्द. दाना पाणी होऊ शकतं, परंतु या ठिकाणी नळाचा आहे, त्यामुळे हा शब्द बसत नाही. दाना पाणी हा शब्द बसणार आहे. दानावळ, दानावळ पण हा जोड शब्द येत नाही. दाना पाणी हा शब्द एकदम बरोबर आहे. सी पर्याय येणार आहे. पुढचं बघा. नामांकित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. नामांकित याचा विरुद्धार्थी म्हणजे काय दिला असणार आहे? तर 3 समानार्थी शब्द दिले असतील. नामांकित म्हणजेच प्रसिद्ध हा समानार्थी शब्द आहे. नामांकित म्हणजेच विख्यात हाही समानार्थी शब्द होत आहे. नामांकित म्हणजेच नावाजलेला हाही समानार्थी शब्द होत आहे. मग विरुद्धार्थी शब्द कुठला असणार आहे? कुख्यात. म्हणजे अशा प्रकारे पर्याय बाद करता आले पाहिजेत. चला पुढचा. परत शुद्ध अशुद्ध शब्द आला बघा. दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे, 2 नंबरच्या प्रश्नपत्रिकेतला. शुद्ध शब्द कोणता? गिराईक, गिर्हाईक, गिराईक आणि गिराईक.
ओके, याच्यामधला हा शब्द एकदम ॲक्युरेट आहे. आणि हे शब्द वारंवार वाचल्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द जे असतात 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये ते सारखे सारखे नजरेखालून घाला किंवा एखाद्या वेळेस लिहून बघा. लिहिल्यानंतर सुद्धा आयडिया येते, कारण काही काही जणांच्या जे ऱ्हस्व व दीर्घचे नियम आहेत ते डोक्यात बसत नाहीत. मग जे एका दृष्टिक्षेपात वाचन म्हणतो त्या दृष्टिक्षेपानुसार आपल्याला पण लक्षात येतं की अरे हा काहीतरी वेगळं दिसतंय, ह्याच्यामध्ये ह्या ईला हे असं केलेलं नाहीये, त्यामुळे हा चुकीचा आहे. त्यानंतर हे गिराईक असं तर लिहित नाहीत रे, असा गिराईक नाहीये, असा पण नाहीये. म्हणजे आपल्याला त्यात एक दृष्टिक्षेपात जे आपण म्हणतो ना, नजरेत आपला शब्द बसलेला असतो, आपल्या मेंदूवर प्रिंट झालेला असतो, त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला आयडिया येते की हे शब्द बरोबर असणार आहे. शुद्ध अशुद्ध शब्दासंदर्भात थोडीशी प्रॅक्टिस लागणार आहे. डावलणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, डावलणे म्हणजे समानार्थी 3 शब्द दिल्याची शक्यता असणार आहे. बघा, डावलणे, वगळणे म्हणजेच डावलणे समानार्थी शब्द. डावलणे म्हणजेच काय असणार आहे, दुर्लक्ष करणे, बरोबर आहे. डावलणे म्हणजेच डच्चू देणे, हाही बरोबर आहे, समानार्थी शब्द होतो. ना आपल्याला कुठला विचारलेला आहे, विरुद्धार्थी शब्द विचारला. म्हणजे डावलणे म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द सामावणे. बघा, देताना सुद्धा एकदम सोपी आयडिया केलेली आहे त्यांनी की डावलणे या शब्दाचा विरुद्धार्थी विचारलाय, म्हणून देताना 3 समानार्थी दिले असतील, म्हणजे राहिलेला शब्द हा काय असणार आहे, तर विरुद्धार्थी शब्द असण्याची शक्यता दाट आहे. या पद्धतीने पर्याय बाद करता आले पाहिजे. पुढचा बघा, अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे विरुद्धार्थी 3 दिलेले असतील. अनिष्ट म्हणजे वाईट, बरोबर. मग समानार्थी शब्द विचारलेला आहे. अनिष्ट याचा समानार्थी शब्द विचारलेला आहे, विरुद्धार्थी दिलेली शक्यता आहे. बघा, अनिष्ट शुभ हे विरुद्धार्थी शब्द आहे. अनिष्ट कल्याणकारी हा पण थोडासा जवळपास जातोय विरुद्धार्थीच्या. अनिष्ट चांगला हाही विरुद्धार्थीच्या जवळपास जातोय. आणि आपल्याला समानार्थी विचारलाय, म्हणजे अनिष्ट म्हणजे काय असणार आहे, अशुभ असणार आहे. समानार्थी शब्द एकदम ॲक्युरेट येणार आहे. म्हणजे समानार्थी दिले असेल तर त्याचे विरुद्धार्थी 3 असतात आणि एकच समानार्थी असतो. म्हणजे कुठलेही शब्द असे दिलेले नाहीत, संबंधित शब्द आहेत, जेणेकरून जास्त कन्फ्युजन व्हावं. आणि गडबडीत कन्फ्युजन नेहमी होतं, हे लक्षात ठेवा. सराव एवढीच एकमेव गोष्ट अशी आहे की ज्यानं ॲक्युरेसी वाढण्याचे चान्सेस दाट असतात. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते, अशुद्ध वाक्य कोणते. तो पुरुष आहे हे शुद्ध वाक्य वाटतंय. ती स्त्री आहे, स्त्रीचं थोडंसं टायपिंग चुकलेलं आहे, ठीक आहे, अशा चुका आहेत, म्हणजे हे पण बरोबर वाटतंय. ते एकत्र आहेत, हे पण बरोबर वाटतंय. त्या मुली आहे, त्या मुली आहे नाही असायला पाहिजे, तर अनेक वचन असल्यामुळं या ठिकाणी त्या मुली आहेत असायला पाहिजे. म्हणजे अशुद्ध वाक्य कुठलं सापडलं आपल्याला, तर D नंबरचं अशुद्ध वाक्य सापडलं. असा अंदाज घेत जायचं आहे, पर्याय बाद करत जायचं आहे. आता बघा, आधी जन्मलेला त्याला कोणता शब्द आहे बघा बरं. आधी जन्मलेला काय म्हणतात, अग्रज म्हणतात. काय म्हणतात, अग्रज म्हणतात. आणि अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. अनुज म्हणजे काय असतं, तर हा अनुज म्हणजे नंतर जन्मलेल्याला काय म्हटलं जातं, तर अनुज असं म्हटलं जातं. पुनर्जन्म, आजन्म, हे या शब्दांचे तुम्ही अर्थ समजून घ्यायचे आहेत. जगन्नाथ याची संधी कुठली होते माहितीये का तुम्हाला, तर जगत अधिक नाथ म्हणजे जगन्नाथ. ओके, हा व्यंजन संधीचा प्रकार आहे. त आणि न एकत्र आले की काय होतं, न ला न जोडलं जातं. या पद्धतीचे जे काही नियम असतील ते तुम्ही बघून घ्यायचे आहे. पुढचा शब्द बघा, शुद्ध अशुद्ध. बघा, शुद्ध अशुद्ध किती प्रश्न आलेले आहेत. तल्लख अशुद्ध शब्द ओळखायचा म्हणजे बरोबर 3 असणार आहे. तल्लख बरोबर आहे, तरा बरोबर आहे, तल्लीन बरोबर आहे. तबोल काय असायला पाहिजे होतं, हे तब्बल, बोला ब जोडायला हवं होतं. तब्बल असा आपण शब्द म्हणतो, तबल येणार नाही, म्हणजे तबल हा अशुद्ध शब्द आहे. पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. पारा चढणे म्हणजेच खूप रागावणे, हे आपल्यालाही माहिती आहे. पारा चढणे म्हणजे ताप येणे, म्हणजे कशाशी संबंध लावलेला आहे बघा त्यांनी, तर तापमापीशी संबंध लावलेला आहे. पारा चढणे म्हणजे तापमापीतला पारा चढणे असा अर्थ लावायचा नाही. तापमान वाढणे ते पण नाही, गरमी होणे ते पण नाही, म्हणजे सर्व तापमापी संदर्भात दिलेला आहे. हा मराठीचा प्रश्न आहे. पारा चढणे आपल्याला माहित पण असतं व्यवहारामध्ये की या गोष्टीमुळे अमक्याचा पारा चढला किंवा या व्यक्तीचा पारा चढला. पारा चढला म्हणजे ते खूप रागावलेले असणे. म्हणजे एवढे सिंपल वाक्यप्रचार सुद्धा विचारलेले आहेत.
नदी पलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. बघा पहिल्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा विशेषण विचारलं होतं, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा विशेषण विचारलेलं आहे. म्हणजे विशेषण हा घटक तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. या ठिकाणी दोन नाम आहेत, एक नदी आणि दुसरं आहे रान. मग नदीबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा किंवा रानाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द कुठला आहे? रानाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा हिरवे दिसत आहे, म्हणजे कुठला असणार आहे? हिरवे. पर्याय क्रमांक सी हा पर्याय एकदम बरोबर आहे. अशा पद्धतीने मराठीचे तुम्हाला काय विचारलेले आहेत? प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवणार आहात त्यावेळेस कोणते घटक तुम्ही फोकस करणार आहात बघा टेटच्या दृष्टिकोनातून. तर संधी मोरावाळिंबे, त्यानंतर शुद्ध अशुद्ध मोरावाळिंबेंचं पुस्तक घ्यायचं आहे. त्यानंतर लिंग, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल शब्द, जोड शब्द हे घटक तुम्हाला शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्तीच्या जे बुक्स असतं त्याच्यामधून तुम्हाला हे कव्हर करायचे आहेत. आणि शब्दाच्या जाती परत एकदा मोरावाळिंबे यांचं पुस्तक वापरायचं आहे. एकदा सोर्स क्लिअर झाला की एक लक्षात ठेवायचं, आपल्या सोर्सवर आपण विश्वास ठेवायचा आणि त्या गोष्टी परत परत करायच्या असतात. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि त्या पद्धतीनं काय करायचं आहे तर सोडवायचं असतं. तुम्ही जर प्रत्येकाचं ऐकत बसलात तर तुम्ही कन्फ्युजन व्हाल. हेही कराल, तेही कराल, तोही सोर्स वापराल, वेगवेगळे सोर्स वापराल. त्यामुळं काय होतं? कन्फ्युजन होण्याची शक्यता दाट असते. जर तुमचं कन्फ्युजन होत नसेल तर नक्की तुम्ही वेगवेगळे सोर्सेस वापरा. फक्त त्यातले योग्य कोणते आहेत, कुठले आहेत, योग्य कुठले आहेत ते मात्र नक्की ओळखायला शिका. कारण क्वालिटेटिव्ह मटेरियल बाजारामध्ये खूप कमी असतं आणि डिस्ट्रॅक्टिव्ह मटेरियल खूप जास्त असतं. त्यामुळे योग्य मटेरियल निवडायचं आहे आणि ते वापरायचं म्हणजे सर्वच सर्व संदर्भ ग्रंथ वाचायचा नसतो. त्यातलं आपल्याला जेवढं लागू आहे तेवढंच वाचायचं आहे. तुम्ही काय सुपरमॅन नाहीत, स्पायडरमॅन नाहीत की 100% प्रश्न तुमचे बरोबर येतील. आपल्याला 100% प्रश्न बरोबर आणायचेच नाहीत. आपल्याला 70 ते 80% आसपास गुण मिळवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 140 ते 160च्या आसपास गुण शक्यतो मिळवायचे आहेत. म्हणजे तुम्ही सेफ झोन मध्ये जाणार आहात. जास्त मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जास्त मिळवण्यासाठी जास्त अभ्यास करावा लागेल. परंतु असं होणार नाही की 200 पैकी 200 कुणाला एखाद्याला तरी मार्क पडतील असा पेपर येणार नाही. कारण टाइम लिमिट कमी आहे, 120 मिनिटं आहेत आणि 200 प्रश्न आहेत. त्यामुळं कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे. त्यामुळे काठिण्य पातळी हीच राहण्याची शक्यता दाट आहे. तुम्ही जर IBPSच्या बद्दल मी बोलतो, IBPSचं जर मराठी बघितलं तर मराठी यापेक्षा अजून सोपं आहे. IBPSचं मराठी या टेटच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा सुद्धा काय आहे, सोपं आहे. त्यामुळे त्याचंही टेन्शन घेऊ नका. त्याचाही पुढचा व्हिडिओ मी टाकतोच आहे की मराठी कशा पद्धतीने IBPS मध्ये विचारले गेले आहे. त्यामध्ये काळ हा घटक जरा थोडासा फोकस केलेला असतो. वर्तमान काळ कुठला, भूतकाळ कुठला किंवा रीतिवाचक वर्तमान कुठला, वर्तमान काळ कोणता, रीतिवाचक भूतकाळ कुठला, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ. एवढाही डीप मध्ये गेलेले नाही आहेत. साधे साधे काळासंदर्भातचे प्रश्न जास्त आहेत त्याच्यामध्ये. त्याचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लक्षातच येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. तरी तोपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. क्वालिटी म्हणजेच क्लासेस हे लक्षात असू द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅव अ नाईस डे. ओके, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू अगेन.